मित्रांनो, तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की तुमचा एखादा मित्र किंवा स्नेही त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला तुम्ही गेलात आणि तिथे गेल्यावर त्या जोडप्यामध्ये, त्या नवरा बायकोंमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि ती पार्टी स्पॉइल झाली. म्हणजे करायला गेलो भोजन आणि मिळालं ऐकायला भांडण. खरंच मित्रांनो, दोघांमध्ये नातं जुळणं हे कधी कधी खूप सहजही असतं आणि कॉम्प्लिकेटेडही असतं. अशाच त्या दोघांची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत, ज्यांना एकमेकांच्या मनापर्यंत पोहोचणारा तो नाजूक धागा सापडला नाहीये. मग त्यांच्या लग्नाचा हा वाढदिवस त्यांच्यासाठी स्पेशल बनेल का? त्यांना सुखाचा अनमोल ठेवा मिळवून देईल का? ऐकूयात ह्या छोट्या गोड कथेमध्ये. वेडिंग अॅनिव्हर्सरी. लेखन कनिष्क हिवरेकर. नमस्कार. शब्द फुले या आपल्या मराठी पॉडकास्टवर 45व्या भागात मी सुजाता आपलं मनःपूर्वक स्वागत करते. आजचा एपिसोड खरंच खूप खास आहे मित्रांनो, कारण भयकथांसाठी प्रसिद्ध असलेले लेखक कनिष्क हिवरेकर यांची प्रथमच एक रोमॅन्टिक कथा मी सादर करणार आहे. कनिष्क हे उत्कृष्ट लेखक तर आहेतच, पण त्याचबरोबर तरल आणि संवेदनशील काव्यलेखनही करतात आणि हिंदी शेरोशायरी तर अगदी उत्स्फूर्तपणे करतात. त्याचप्रमाणे त्यांना स्केचिंग, पेंटिंगची आवड आहे आणि ते खूप सुंदर गातातही. तर अशा या हरहुन्नरी कलाकाराचं मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. तर ऐकूयात कथा वेडिंग अॅनिव्हर्सरी. लेखन कनिष्क हिवरेकर. आवाज सुजाता. तो आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं. एकमेकांना हाक मारून परवानगी घेण्या एवढं आणि एखादं काम सांगणं एवढाच काय तो आमचा संबंध यायचा. भावनिक किंवा प्रेमाचं असं काही जुळतच नव्हतं. मागच्याच पावसाळ्यात आमचं लग्न झालं होतं, तेही घाईघाईने. पण ते लग्न कसलं, एक प्रकारची ॲडजस्टमेंटच होती ती. ते देखील अरेंज मॅरेज. आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. घरच्यांनी भेटवलं आणि त्यांनी आपापसातच लग्न जमवून आणलं. आमचं मत तर कोणी विचारलंच नव्हतं. तीही नवी आणि मीही नवाच या अनुभवाला. याआधी कधी कोणी सोबती सखी नव्हती, म्हणून त्या सुखाचा ना अनुभव होता ना जाणीव होती. आधीपासून घरातलं वातावरण देखील शुष्कच होतं. प्रेमाचा अंश एकाच व्यक्तीत अनुभवला होता, तो म्हणजे आईमध्ये. ती देखील गेली. माझं लग्न पाहायचं एवढीच इच्छा तिची होती. प्रेम कसं असतं, काय असतं हे समजायला मला स्वतःलाही वेळ नव्हता मिळाला कधी. तिच्या मनातही काहीतरी असेल नसेल हा विचार तर खूपच दूरचा, तिला कधी विचारणंही झालं नव्हतं. तिला केलेला पहिला प्रश्न एवढाच होता की तिचं शिक्षण किती झालं. त्या प्रश्नाच्या उत्तराने मी तेव्हा तेवढ्यापुरताच भारावून गेलो होतो. उच्च पदाचं शिक्षण आणि त्यातही MBA टॉपर. कधी कधी वाटायचं आपण चुकीचं करतोय का, एका टॉपरला घरात ठेवून. जशी गोठ्यात गाय बांधतात तशी. लग्नात ती तिच्या आईबाबांवर नाराज होती. इथे आल्यावर मात्र ती एका गृहिणीप्रमाणेच आणि एका सुनेप्रमाणेच आपली कर्तव्य पार पाडू लागली. पण सर्व असूनही एक शुष्कपणा होता आमच्या नात्यात. प्रेम तर दूरचीच गोष्ट, साधा स्पर्शही झाला नव्हता कधी. मग तिच्या मनाचं जाणून तरी कसं घेणार. आणि तीही मला कधीच काही बोलली नव्हती. आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. म्हटलं वर्षभर काही केलं नाही, निदान आज तरी. एवढं वर्ष होऊन सुद्धा आम्हाला एकमेकांना काय आवडतं हे माहीतच नव्हतं. म्हणून मी तिच्यासाठी एका दुकानात पाहून ठेवलेली लाल रंगाची साडी विकत घेतली आणि एक अंगठी. मग मनात विचार आला की हे जरा जास्तच नाही का होणार, पण फक्त साडी नेऊन कसं जमेल. म्हणून गुलाबाची फुलंही घेतली. पण खरं सांगू का, ते सर्व घेताना मनाला विशेष असं काही जाणवतच नव्हतं की काहीतरी नवीन होईल, तिला सरप्राईज तरी मिळेल, ती खुश होईल आणि तिला पाहून मी खुश होईन, असं काहीच वाटत नव्हतं. घरी एखादी भाजी घेऊन जातोय असंच अगदी रोज सारखं वाटत होतं. मनाला काय झालं होतं कोणास ठाऊक. दगड झालं आहे का मन. इकडे घरात ती, तो येत असेल, जेवण तयार ठेवायला हवं. स्वयंपाक बनवत असताना माझी नजर त्या कॅलेंडरवर गेली. तारीख पाहून लक्षात आलं, आज तर लग्नाचा वाढदिवस. पण काय अर्थ आहे याला. मनातून उदासीन, अरसिक वाटत होतं. काहीच वाटलं नाही त्या तारखेला पाहून. एखाद्या कोरड्या वाळवंटासारखं झालं होतं सगळं.
संध्याकाळ व्हायला झाली होती. स्वयंपाक तयार होता. तो येईल तेव्हा एकत्रच जेवू. मी नेहमीप्रमाणे त्याच सोफ्यावर तेच मासिक चाळत बसले. का आणि कशासाठी मी इथे आहे या मनात येणाऱ्या 2 प्रश्नांना टाळण्यासाठी कुठेतरी मन गुंतवायलाच हवं होतं ना. मी मासिकाची ती पानं चाळत होतेच की ढगांचा गडगडाट झाला. कधी नाही ते आज अचानक मनात भीती दाटून आली. आणि त्यासोबत हेही आठवलं की या विजेचा आणि या कडकडण्याचा आपल्याला फोबिया आहे ते. आई असायची, जवळ घ्यायची मायेनं, गोंजारून शांत करायची. तिची आठवण आली, पण तीही जवळ नव्हती. मन कितीतरी दिवसांनी आज भरून यायला लागलं होतं. नजर धूसर व्हायला लागली होती. धारा ओघळणार तोच दारावरची बेल वाजली. पदराने तसेच डोळे दाबले आणि अश्रू त्यात शोषून घेतले. मनाला थोडा धीर वाटला की तो आला आहे, म्हणून भीतीही कमी झाली होती. पण संपली नव्हती. मी उठून पीप होलमधून पाहिलं, तेच होते. पण हातात काहीतरी होतं त्यांच्या. गुलाबाची फुलं आजच्या अॅनिव्हर्सरीमुळे. मी दार उघडलं. दार उघडताच त्या गुलाबाच्या फुलांचा सुगंध दरवळला आणि मन प्रसन्न झालं. पण मनातले भाव चेहऱ्यावर नाही आले. दारातून आतमध्ये येऊन त्यांनी बूट काढले आणि आत येऊन एका हलक्या स्माईलसोबत ती गुलाबाची फुलं माझ्या हातात देत म्हणाले, हॅप्पी अॅनिव्हर्सरी. ते स्माईल बस काही क्षणापुरतंच होतं. कदाचित माझ्या उत्तराची वाट पाहत होतं. मीही ओठांवर ओढूनच हसू आणून म्हटलं, तुम्हाला पण. बस इतकंच बोलताना त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं. थोडा ओलावा दिसला. तिथेच त्यांचं हसू ओसरलं आणि माझं देखील. आत येऊन नेहमीप्रमाणे ते सोफ्यावर बसले. जेवण वाढू? त्यांच्याकडे पाहिलं आणि मी म्हणाले. तिथेच टेबलावर एक काचेचा पसरट बाऊल होता. त्यात पाणी होतं. ती गुलाबाची फुलं त्यात सोडली. भलतंच सुंदर दिसू लागलं होतं ते. तो मी विचार केला तसंच झालं. शेवटी ही वाजमध्येच जाणार होती. चला, वाज नाही पण हे पॉट आहे. 1 मिनिट. ते पाहून माझ्या मनात विचार आला, कारण ते भलतंच सुंदर आणि रोमॅन्टिक दिसत होतं. मी तिच्याकडे पाहिलं आणि तिनेही माझ्याकडे. ती माझ्यापासून तिच्या ओल्या पापड्या लपू पाहत होती. हे आजच पाहत होतो मी. तिने आजवर मला कुठल्याही गोष्टीचा त्रास होतोय अशी तक्रार केली नव्हती. तिने विचारलं, जेवणार का? मी म्हटलं, हो चल, दोघंही बसू जेवायला. आम्ही दोघांनी टेबलावर बसून जेवण घ्यायला सुरुवात केली. भाजीचा पहिला चमचा वाढून घेतला आणि तेवढ्यात दिवे गेले. अरे देवा, लाईट्स गेले. ती आणि मी आम्ही दोघंही एकत्रच म्हणालो. ती, अरे देवा, लाईट्स गेले. ते आणि मी एकत्रच म्हणालो. आता काय करायचं? तसं ते उठले आणि मला म्हणाले, मी मेणबत्ती आणतो. तो, मी उठलो आणि म्हणालो, मी मेणबत्ती घेऊन येतो. किचनमध्ये जाऊन मी मेणबत्ती घेऊन आलो आणि काडेपेटीने ती पेटवली. टेबलाच्या मधोमध उभी लावली आणि जागेवर बसलो. त्या मेणबत्तीच्या उजेडात आमच्या समोर रात्रीचं जेवण. ह्याला तर कॅन्डल लाईट डिनर म्हणतात, हो ना? नक्कीच तिला ही गोष्ट समजली असेल. ती, कॅन्डल लाईट डिनर? हे आज काय होतंय? मगाशी ती गुलाबाची फुलं आणि आता हे कॅन्डल लाईट डिनर. देवा, पुढे काही नवीन होणार आहे का? मी माझ्या जागेवरून उठले. त्यांना वाढायला पाहिजे. मी ताट वाढून त्यांच्या पुढ्यात ठेवलं. इकडे खिडकीबाहेर एक वीज चमकली, पण तिचा आवाज नाही झाला. मला वाटलं आता खूप मोठा आवाज होईल, पण आवाज काही झाला नाही. मी एक मोठा श्वास सोडला. तो, मी आल्यापासून पाहतोय, तिचं काहीतरी वेगळंच चालू होतं. सारखं त्या खिडकीबाहेर पाहणं, मोठे श्वास घेणं. मगाशी पण तिचे डोळे पाणावले होते. मी विचारायला हवं का तिला? ती, मी माझ्या जागेवर जाऊन बसणार होतेस की बाहेरून एवढा भयंकर ढग गरजण्याचा आवाज झाला. आई ग! की त्या आवाजाने मी एकदम किंचाळलेच. तो, काय ग? काय झालं एवढं किंचाळायला? बरी आहेस ना तू? इथे बस बरं. मी तिला खुर्चीत बसवलं. मला आता समजून चुकलं होतं की तिला नक्कीच या आवाजाची भीती वाटते. अगं, साधी वीज आहे ती, एवढं काय घाबरायचं त्याला? ती, मला लहानपणापासून या ढग गरजण्याच्या आवाजाची खूप भीती वाटते.
माझा हा फोबिया आहे. तो, अरे देवा, असाही फोबिया असतो का? मी जरासा हसलोच. इतक्या वर्षांनी मला हसू आलं होतं, तेही तिच्यामुळे. तितक्यात आणखी एक कडकडाट झाला. त्या आवाजामध्ये जणू अजून एक आवाज होता, काहीतरी कडकड करत मोडल्याचा. तो आवाज पुन्हा आला, पण यावेळी अजून एक आवाज त्याच्या मागोमाग आला. मला आता हे सहन होत नव्हतं. अहो, हे खूप विचित्र आहे. काही झालं असेल का बाहेर? तुम्ही ऐकला ना तो आवाज? तो, हो, मीही तो ऐकला आवाज. बहुतेक झाड पडलं असावं घरामागे, आणि तिथेच आपल्या विजेच्या तारा आहेत. मला जाऊन बघायला हवं. हां, मी पण येते तुमच्यासोबत. तो, तू कशाला बाहेर येतेस? तू घाबरतेस. थांब, मी जाऊन बघून येतो. आपल्या घराला काही धोका तर नाही ना? नाही, थांब, मी आलो बघून. काही वेळानंतर. यांना जाऊन वेळ झाला खूप. हे अजून कसे परत नाही आले? देवा, नका जाऊ म्हटलं होतं मी, पण याने ऐकलंच नाही माझं काहीच. तोच आणखी एक आवाज झाला बाहेर. यावेळी तर त्याच दिशेने वीज पडली होती जिथे हे गेले होते. मला जायला हवं आता. घाबरून नाही जमणार. बाहेर धो धो पाऊस पडत होता. तिच्या मनातली भीती आता त्याच्यासाठी होणाऱ्या काळजीमध्ये बदलली होती. ती घरातून बाहेर आली आणि अहो, ऐकलत का? कुठे आहात तुम्ही? अहो. पावसात चिंब भिजून ती त्याला शोधत घरामागे आली होती. मागच्या रस्त्यावर इकडे तिकडे त्याला शोधत फिरत होती. कुठे गेले असतील हे? काय करू मी देवा आता? तिच्या उरातून हुंदका अगदी दाटून वर आला होता. केव्हाही रडू फुटणार होतं. तोच पुन्हा कडकडाट झाला. यावेळी मात्र तिच्या खांद्यावर एक हात येऊन टेकला. तिने मागे वळून थेट त्याला बिलगून घेतलं. त्या विजेच्या आवाजाने ती घाबरून थेट त्याच्या मिठीत शिरली. पाठीवरचा त्याचा ओला सदरा तिने आपल्या मुठीत चुरगळून पकडला. त्याचे हातही आपोआप तिच्या भोवती गुंफले गेले. पावसाच्या सरींनी दोघंही अगदी चिंब भिजून नाहून गेले होते. या पावसाने धरतीवरच नाही तर त्या दोघांच्याही आयुष्यात ओलावा आणला होता. समाप्त. कथा वेडिंग ॲनिव्हर्सरी. लेखन कनिष्क हिवरेकर. आवाज सुजाता. मित्रांनो, या कथेचे लेखक कनिष्क हिवरेकर हे एक भयकथाकार आहेत. रहस्य, भय आणि साहस कथा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांची अनेक पुस्तकं आणि ऑडिओ बुक्स प्रकाशित झालेली आहेत. त्याच प्रकारे त्यांची ई बुक्स ही उपलब्ध आहेत. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये शो नोटमध्ये दिली आहे. ती लिंक क्लिक करून तुम्ही त्यांच्या कथांचा नक्कीच आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद ही कथा ऐकल्याबद्दल. मला तर ही कथा खूप आवडली. तुम्हाला कशी वाटते मला नक्की कळवा. अशाच प्रकारच्या रोमॅन्टिक, हलक्या फुलक्या प्रेमकथा जर तुम्ही लिहित असाल तर मला नक्की पाठवा. शब्दफुले@gmail.com ह्या ईमेलवर. शो नोट्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये हा ईमेल ID मी दिला आहे. त्याचप्रकारे शब्दफुले फेसबुक पेज, इंस्टाग्राम, यूट्यूब चॅनल याच्यावर तुम्ही मला कमेंट करू शकता, मेसेज करू शकता. मी तुम्हाला नक्कीच प्रतिसाद देईन. आपलं शब्दफुले मराठी पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना.com, जिओ7, ॲमेझॉन म्युझिक अशा अनेक पॉडकास्ट प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. तर नक्की ऐका शब्दफुले मराठी पॉडकास्ट बाय सुजाता. तर मित्रांनो, ह्या शॉर्ट आणि स्वीट कथेबरोबर आज मी तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटू नव्या भागात. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.